उज्ज्वल भविष्याची सुरुवात आता वांबोरीतून। नन्हे इंग्लिश मीडियम मान्यताप्राप्त स्कूल वांबोरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आपल्या पाल्याला दर्जेदार इंग्रजी शिक्षणाची सुवर्ण संधी। तसंच संस्थेत शिक्षक भरती सुरू असून अनुभवी उमेदवारांना विशेष प्राधान्य। कर्मचाऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण। संस्थेत ड्रायव्हर भरतीही सुरू आहे। गाडी सोबत आल्यास अधिक प्राधान्य। कामासाठी जोडपा हवाय। राहण्याची मोफत आणि उत्तम सुविधा। आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 91 58 59 69 09 आणि दुसरा संपर्क क्रमांक 78 75 49 89 15। नन्हे इंग्लिश मीडियम स्कूल वांबोरी। शिक्षण, संस्कार आणि उज्ज्वल भविष्याचा अतूट विश्वास। श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयातील इयत्ता 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना अनुराधा उद्योग समूहाच्या वतीनं मोफत शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। गेली अनेक वर्ष अनुराधा उद्योग समूह तालुक्यातील विविध शाळांमध्ये शालेय साहित्याचं वाटप करून सामाजिक बांधिलकी जपतात। यावेळी उपसरपंच अनुराधा अनिल ठवाळ तसंच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल ठवाळ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वितरण करण्यात आलं। याप्रसंगी बोलताना अनिल ठवाळ यांनी आपल्या संघर्षमय शालेय जीवनाच्या आठवणी सांगत समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी हा उपक्रम सुरू केल्याचं सांगितलं। तर अनुराधा उद्योग समूहाचे संचालक श्रीकांत ठवाळ यांनी 1995 पासून सुरू असलेल्या या उपक्रमाची माहिती देत विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन शिक्षणात प्रगती करावी असं आवाहन केलंय। कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत ठवाळ यांनी केलंय, तर सूत्रसंचालन बापू काळेसर यांनी केलं, तर आभार प्रदर्शन प्राचार्य विक्रम घालमे यांनी मांडले। यावेळी अरुण बोडवे, चंदर काळे, बबन काळे, पत्रकार राजू शेख, दत्तात्रय जगताप, अंकुश रायकर, अंकुश तुपे, किशोर मचे आदी मान्यवर उपस्थित होते। आज आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयामध्ये या ठिकाणी 840 विद्यार्थ्यांना म्हणजे 5वी पासून ते 12वी पर्यंत शालेय साहित्याचं वाटप अनुराधा उद्योग समूहाच्या वतीने या ठिकाणी केलेलं आहे। शालेय साहित्य म्हणजे 3 वह्या आणि 1 पेन असं वाटप झालेला। 1995 ते आजपर्यंत अनुराधा उद्योग समूहाची निर्मिती होण्या अगोदर या ठिकाणी हे शालेय साहित्याचं वाटप चालू आहे। जिल्हा परिषदेचा आढळगाव गट पूर्ण, त्याचबरोबर मांडवगण गटात गेल्या वर्षी गेलो होतो। ओळगाव गट आणि पारगाव सुद्रिक आपला गण विसापूर पिंपळगाव पिशापर्यंत त्या ठिकाणी गेलो होतो। शालेय साहित्य वाटपाची संकल्पना माझी अशी की मी जिल्हा परिषदेच्या शाळेत आढळगावचं शिक्षण घेत असताना मला त्या ठिकाणी वही आणि पेन मिळाला नाही। फाटकी चड्डी, फाटकं शर्ट होतं, त्यावेळेचा तो काळ वेगळा होता आणि म्हणून त्याची जाणीव ठेवून या ठिकाणी मी आढळगावचा सरपंच झाल्यानंतर त्याच्या मानधनातून फक्त जिल्हा परिषदेची आढळगावची शाळा घेतली आणि पुढे 2 वर्षांनी 2007 साली जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर त्या मानधनातून आणि ते 2 रुपये त्याच्यातून आले, त्याच्यातून संपूर्ण गटामध्ये जिल्हा परिषदेच्या प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये त्या ठिकाणी शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम मानधनातून केला। अनुराधा ठवाळ या पंचायत समितीच्या सदस्य 2012 साली झाल्या आणि त्यानंतर 12 ते 17 त्यांच्या मानधनातून प्रत्येक वर्षी शालेय साहित्याचा वाटप कार्यक्रम आपण हाती घेतला। त्या आता उपसरपंच आहेत ग्रामपंचायतीच्या आणि त्याच्या मानधनातून आणि अनुराधा उद्योग समूह, अनुराधा हॉटेल, अनुराधा फर्म आणि आपलं जनसंपर्क कार्यालय त्याच्या माध्यमातून या ठिकाणी जे आम्हाला उद्योग समूहाच्या माध्यमातून शेतीच्या माध्यमातून उत्पन्न मिळते। यावर्षी अनुराधा ठवाळ यांनी स्वतः 1,20,000 रुपये 1.5 वर्षाचं मानधन उपसरपंच पदाचं या वयासाठी दिलंय। त्याचबरोबर श्रीकांत ठवाळ, सूर्यकांत ठवाळ यांची मला चांगली साथ त्या ठिकाणी पुढे त्यांनी हा वारसा शालेय साहित्य वाटपाचा चालू ठेवावा अशा प्रकारची मी या ठिकाणी श्रीकांत ठवाळ यांना विनंती करतो। आणि हा संकल्प जो 20-25 वर्षापासून आपण केलेला, जे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीदेवी फुले यांनी जे काम केलंय कर्मवीर अण्णांनी आणि या कामातला थोडा का होईना वाटा आपण नखा एवढा सुई एवढा घ्यावा म्हणून हे संकल्प आम्ही सुरू केलेला आहे। अनुराधा ठवाळचं विशेषतः मी आभार मानतो। त्या जरी माझ्या धर्मपत्नी असल्या तरी 9,60,000 रुपयाच्या वह्या आणि त्याच्यासाठी अनुमती देणं, कारण महिला चूल आणि मूल, परंतु शरदचंद्रजी पवार साहेब यांनी 50% आरक्षण आणलं आणि त्या आरक्षणाच्या जोरावर अनुराधा ठवाळ या लोकप्रतिनिधी म्हणून काम करतायत। पुढे सुद्धा त्यांना काम करायचंय आणि म्हणून या ठिकाणी या शालेय साहित्याचा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे। आणि यावर्षी सुद्धा मी 55 जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 1.5 महिना हा उपक्रम राबवणार आहे। स्वतः वह्या आणणं सोपं आहे पण वाटणं सुद्धा सोपं आहे, कारण वेळ आता कोणाला नाही आणि म्हणून या शालेय साहित्याचं वाटप आज पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयामध्ये
झालेलं आहे. धर्मवीर अण्णांनी जे काम केलेलं, महात्मा ज्योतिबा फुलेंनी काम केलं, शाहू महाराजांनी जे काम केलेलं, छत्रपती शिवरायांनी काम केलं, सावित्रीबाई फुलेंनी काम केलं, तसं थोडंसं काम आपल्याला करायचंय. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी शालेय साहित्याचं वाटप आपण दर साल करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.